नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर। मित्रांनो, इथे येण्याचं कारण असं आहे की अहमदपूर पंचायत समितीच्या वतीनं रोजगार हमीच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या जातात त्यात प्रामुख्याने विहिरीची योजना आहे। ही विहीर शेतकऱ्यांना ही विहीर फोडण्यासाठी रोजगार हमीच्या माध्यमातून अनुदान दिलं जातं आणि या विहिरीवर जे मजूर लावावे लागतात रोजगार हमीचे त्याचा दर आहे 312 रुपये एका मजुराला। परंतु प्रत्यक्षात आज मार्केटमध्ये 300 रुपयाला कुठलाही मजूर येत नाही। मार्केटमध्ये 700 रुपये 1000 रुपये मजुरांचा दर झालेला आहे आणि एवढ्या कमी दराला मजूर येत नाही आणि शेतकऱ्यांना मात्र हे मजूर रोजगार हमीच्या विहिरीसाठी घ्यावे लागतात आणि यातून जे काही बिल येतं ते त्या रोजगार हमीच्या मजुराच्या नावाने जी नावं मास्टरला त्यांनी दिली आहेत त्यांच्या नावावर जातं आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला निर्माण होतात किंवा तोंड द्यावं लागतं। दुसरं असं आहे की शासन याच पद्धतीनं बिरसा मुंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवतं। या योजनेमध्ये जो लाभ आहे तो शेतकऱ्याच्या खात्यावर थेट दिला जातो, म्हणजे त्या विहिरीची जी रक्कम आहे मंजूर झालेली ती त्या शेतकऱ्याच्या नावावर खात्यावर दिली जाते। त्याच पद्धतीनं ह्या ज्या इतर योजना आहेत इतर शेतकऱ्यांसाठी ओपनच्या ती सुद्धा योजना रोजगार हमीतून बाहेर काढून थेट शेतकऱ्यांच्या नावावर ते पैसे दिले जावेत विहिरीसाठी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। दुसरा एक वास्तविक मुद्दा असा आहे त्यातला की आजकाल मजूर मिळत नसल्यामुळं शेतीच्या कामाला विहीर खोदण्याच्या कामाला तर मजूर मिळणं दुरास्वत आहे। ही सर्व कामं मशिनरीच्या सहाय्यानं JCBच्या सहाय्यानं होत असतात आणि त्याचा जो रेशिओ लावलेला आहे रोजगार हमीनं 60-40 असा तो दर आहे, म्हणजे कुशल आणि अकुशल असं त्यामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। पण काही शेतकऱ्यांनी इथं आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांनी एक निवेदन देऊन रितसर मागणी केलेली आहे की ही जे विहिरीची रोजगार हमी मधून शेतकऱ्याला दिली जाणारी योजना आहे ती बाहेर काढावं आणि स्वतंत्र त्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर दिले जावेत। आपल्यासोबत आपल्या लिंगावचे शेतकरी आहेत, त्यांनी ते रितसर निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आता नुकतंच, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय नाव आहे तुमचं? विठ्ठल मारुती पुलगुर्ले। काय म्हणणं आहे तुमच्या या विहिरी संदर्भात? ह्या विहिरी संदर्भात शेतकऱ्यासाठी मजुराकडून विहीर खोदकाम करणं शक्य नाही, त्याच्यामुळं खूप अडचणी येत आहेत आणि वेळेवर बिल होत नाहीत। ते बिलापर्यंत मजूर थांबत नाहीत, मजुरी कमी आणि मजूर पैसे जास्त मागतात। ती शेतकरी स्वतः कुठून इकडून तिकडून गोळा करून पैसे भरून विहीर कंप्लीट केल्या तरी पण पूर्ण बिल आतापर्यंत मिळू शकलेले नाहीत। बरोबर, म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून पैसे मजुराला आधी द्यावे लागतात तरच ते मजूर कामाला येतात आणि इकडे मात्र महिनोन महिने बिल निघत नाही। ही एक मोठी तांत्रिक अडचण या रोजगार हमीतून जो विहिरीचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो त्यात आहे। माझ्यासोबत दुसरे एक शेतकरी आहेत। काय नाव आहे तुमचं? गाव कोणतं आहे? नाव सांगा तुमचं। नाव सांगा, मोठ्यानं म्हणा सांगा। बलराज माधवराव रसमाळे। काय अडचण आहे विहिरीची तुमच्या? माझी अडचण अशी आहे, मी गेल्या वर्षी जून मध्ये कड्या सुद्धा विहीर कंप्लीट केलेली आहे तरी माझं आणि एक सुद्धा बिल निघालेलं नाही। आता कसं आहे, तसं जर म्हणलं तर हे तर दाखल केला म्हणते तर दाखल तर केलेलं नाही, आणखी काहीच नाही। आता आम्ही तर पैसे काढून कंप्लीट केली आहे विहीर, तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्या घातलेले पैसे तर तेवढे आमच्या खात्यावर तर द्यावं किंवा रोजगाराच्या खात्यावर पण टाईमवर टाकावं अशी विनंती आहे आम्हाला। बरोबर आहे, म्हणजे या शेतकऱ्यांनी विहीर कंप्लीट केलेली आहे आणि वर्षानुवर्ष जर यांचे बिल निघत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी करायचं कसं, म्हणून बिल सुद्धा रोजगार हमीचं बजेट ऑलरेडी असतं त्यातून त्या शेतकऱ्याची बिल देणं सुद्धा आवश्यक आहे। म्हणजे शासकीय पातळीवरची जी दिरंगाई आहे ती सुद्धा कमी होण्याची गरज आहे। माझ्यासोबत दुसरे एक शेतकरी आहेत। काय नाव आहे तुमचं? रमेश शिवदास नाग, गाव लिंगदाळ। काय म्हणणं आहे तुमच्या या विहिरी संदर्भात? आमचं म्हणणं आहे की आता जवळजवळ विहीर पूर्ण होऊन 3 वर्ष व्हायलेत आमचं। बर, 3 वर्षापासून फक्त 20-22 हजार बिल निघालेलं आहे। तर शेतकऱ्यांना कसं करायचं? व्याजी काढले, बँकेकडून काढले, सावकारी कर्ज काढले, आणखी इतर पाहुण्यांकडून जमा करून खर्च घातला विहीर। बर,
खर्च घातला तर तुमच्या बिल म्हणजे 3 वर्ष म्हणजे हे अतिच झालं म्हणजे. 3 वर्ष, 3रा वर्ष संपत आलेला आहे आता. हा मग ग्रामसेवक तुमचे बाकीचे लोक काय म्हणतात बिल का निघालं नाही म्हणलं तर? ते केवायसीचा प्रॉब्लेम आहे, ऑनलाईनचा प्रॉब्लेम आहे, पुन्हा आणखीन ऑनलाईन आता ते रोज मजुरांना विहिरीवर नेऊन ते फोटो काढायचे 2 वेळेस, सकाळी आणि संध्याकाळी, ते पण शक्य नाही. म्हणजे जिथं मजूरच कामाला यायला तयार नाही, 312 रुपये मजुरी आणि 2 टाइम त्याची हजेरी, म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याला सुद्धा तेवढी हजेरी नाही, तेवढी हजेरी या मजुरांना आहे. म्हणजे ही एक मोठी अडचण आहे. आणखीन दुसऱ्या काय अडचणी आहेत तुमच्या? आणखीन एकच म्हणणं आहे की थेट शेतकऱ्याच्या खात्यावर लाभ देण्यात यावा. इतर योजनेसारखं पण या पण योजनेमध्ये तसं विधेयक मंजूर करून घ्यावं आणि थेट शेतकऱ्याच्या खात्यावरच पैसे वितरित करावे, ही मागणी आहे. बरोबर. म्हणजे सरकारनं जसं रोजगार हमीचं योजनेचं नाव बदललंय, रामजी रोजगार हमी योजना केलंय, तसं असंख्य शेतकऱ्याची अडचण ठरणारी रोजगार हमी मधल्या ह्या विहिरीच्या लाभाची जी योजना आहे ती बिरसा मुंडा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेप्रमाणे थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जर अनुदान दिलं तर खूप मोठी गैरसोय शेतकऱ्याची टळणार आहे. त्यांना ज्या अडचणी आहेत या विहीर तयार करण्यामध्ये त्या दूर होतील आणि खऱ्या अर्थानं शासनाच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाल्याचं समाधान मिळेल. मी दिनकर मधलेवार, DDM न्यूज साठी धन्यवाद.